नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल जो आहे तो वाजलेला आहे. म्हणजेच की तर राज्यातील 2024-25मध्ये रिक्त झालेल्या आणि 2026मध्ये रिक्त होणाऱ्या तब्बल 14,314 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केलेला आहे. यांच्या संदर्भातील आपण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यांमध्ये रिक्त होणाऱ्या 14,314 ग्रामपंचायतीची प्रभाग रचना करण्यासाठी नोटीस देण्यात आलेली आहे. 17 फेब्रुवारी 2026 पासून प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता. म्हणजेच की आता 28 एप्रिल 2026 रोजी या प्रभात रचनेची अंतिम मान्यता देण्यात आलेली आहे आणि 4 मे 2026 रोजी या प्रभात रचनेला प्रसिद्धी देण्यात आलेली असून आता राज्यातील 14,314 ग्रामपंचायतीच्या आरक्षणाचा कार्यक्रम हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आरक्षणाची सोडत काढण्याकरता विशेष ग्रामसभेची सूचना देण्याकरिता तारीख 8 जून 2026 सोमवार ही असणार आहे. म्हणजेच की आता विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत काढत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती व महिला, अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला सर्वसाधारण या सर्वांसाठी जी काही आरक्षण सोडत काढण्यात त्यांचा कार्यक्रम असणार आहे. 12 जून 2026 या दिवशी तुम्हाला गावात राहणं आवश्यक असणार आहे, कारण की या दिवशी आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे आणि नमुना बला जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून 17 जून 2026 रोजी मान्यता दिली जाणार आहे. आरक्षणाचे जे आहे ते म्हणजेच की 19 जून 2026 रोजी केलं जाणार आहे. असा महत्त्वपूर्ण कालावधी 19 जून ते 25 जून या कालावधीमध्ये जर तुम्हाला आरक्षणाच्या संदर्भातील काही तक्रारी असतील व अपेक्षा असतील तर तुम्हाला 19 जून ते 25 जून या कालावधीमध्ये घेता येणार आहे आणि अंतिम तारीख ही 19 जून ते 25 जूनच्या म्हणजेच की 3 जुलै 2026 रोजी शुक्रवारी उपविभागीय अधिकारी यांना प्राप्त हरकती विचारत अभिप्राय देणं आणि उपविभागीय अधिकारी अप्रियपाता म्हणजेच की विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस नमुना जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणं 8 जुलै 2026 रोजी. यांच्यानंतर 10 जुलै 2026 शुक्रवारी रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभात रचनेला नमुना आणि व्यापक प्रसिद्धी देणं. आता अशा प्रकारचा हा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.